यार अशी प्रॉब्लेम देता यार गाडी. बघितलं कशी चालू झाली तर. गाडीचा प्रॉब्लेम नाही समजून राहिला यार. होत काय. आता येते पाय मज्जा ब्लॉग बनवायला. माईक घेतल्यानंतर फिलिंगच अलग राहते यार. म्हणजे माणसाचा ब्लॉग बनवताना पाहिजेत आवाज. कशा आहात मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर कमबॅक करून राहिलो युट्यूब वर. आपला आवाज येऊन राहिला की नाही येऊन राहिला तरी मला माहिती नाही. हे बघा आपले भाऊ आपला व्हिडिओ घेऊन राहते रायडिंगचा. खूप दिवसानंतर कमबॅक करून राहिलो यार. भाऊ आता काय रिॲक्शन मिळतात, मज्जा येते की नाही. ट्रॅफिक वाले थांबवते. गुड आफ्टरनून मॅडम जी. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आपण असंच आता रेग्युलर ब्लॉग अपलोड करत राहणार आहोत खूप सुंदरशा प्रकारे, कारण आपला सर्व सेटअप कंप्लीट झालेला आहे. आपण पूर्ण मन मोकळ्यापणानं आता फिराले. अरे भाई साहेब कुठे चाललास, कुठे चाललास. गडचिरोलीमध्ये गाड्या चालवायच्या तमीजच नाही आहे. जिकडे मधला तिकडे टाकून देतात. ठोकल्यावर मग भाऊ तुझी गलती आहे, तुझी गाडी जोरशी होती, हळू होती, लफड लावते. आपण आता अशाच मन मोकळ्यापणाने यार ब्लॉग अपलोड करत राहणार आहोत. छोटे छोटे शॉर्ट्स ब्लॉग्स. कारण आपल्याला आता माईक मिळालाय आपला प्रॉपरली. आवाज वगैरे सर्व ठीकच येऊन राहिलं. आजच मी ना माईक परचेज केला यार. माईक मुळे अडलो होतो. प्रॉब्लेम आपल्याला होती माईकची. भाऊ आता मधातच गाडी लावून देऊ. काय रिएक्शन भेटते. पेट्रोल नाही टाकलं आपण. बंद करते ते यार. हवा हवा खराब. सायकल वाले तरी रस्त्यावर येते यार. दिमाग खराब. दिवाळी आज तर ट्रॅफिक तर नाही राहिलं पाहिजे, कारण यार दिवाळीची जास्त ट्रॅफिक नाही राहत. टाकतो का चूत यावणीकडे टाकते बा. आता जाऊ दे ना भावा. पण गडचिरोलीत यार बहुत बेकार परिस्थिती आहे यार हायवेची. अजिबात म्हणजे हायवे वाणी वाटत नाही. जिथं तिथं ट्रॅफिक. कोणी मधात गाडी टाकून देईल, काही करून टाकाल. केव्हा कोणत्या प्रॉब्लेम येऊन जाईल. चूत यावणी इंडिकेटर कोणाकडे देते, टाकते कोणाकडे गाड्या. माणसाची चारही साईडने लक्ष पाहिजेत, नाही तर कोणते अनोनी घडल्याशिवाय राहत नाही. ऑल्टो वाले भाई
स्टेरिंग वर नाही ना, तो छत वर हात ठेवून चालवत आहे गाडी. का चुलते आहे. MG हेक्टर हो का? 29 पासून बघा. पण मित्रांनो यार, MG गाडी बढिया म्हणा. MG हेक्टर खतरनाक आहे. शानबाज आहे, मृदुबाज आहे. पण आपल्या स्कॉर्पिओ पेक्षा नाही. स्कॉर्पिओ तो स्कॉर्पिओ होते ना यार. उडाच आहे का तुले? चला आपण इथं थोडा स्टॉप करू. आता आपल्या बाईकचा आवाज येऊन राहिला की नाही तर चेक करून टाकू. गाडी साईडला लावणार आहे. बहुत दूर आली यार आपली गाडी. आपण पेट्रोल वगैरे काहीच तर नाही टाकलं यार, आपल्याला लक्षातच नाही राहिलं. चला कुठं थांबू थोडस समोर जाऊया. अरे समोर शिवजवाले भाई आहेत वाटते. हाय, कोणाचा असो यार, धंदा तर धंदा होते. तर मित्रांनो फायनली आपण आपला माईक परचेस केलेला आहे. DJI च 2-2.5 हजारापर्यंत तो माईक आहे. प्राइस तर सोडून द्या, आपल्याला काय आपलं मेन काम झालं पाहिजे. आपल्याला मेन आपलं म्हणजे आवाज आला पाहिजे. मी एवढे दिवस म्हणजे यार अपलोड काऊन नव्हतं करत ब्लॉग, त्यामुळेच. कारण आपल्याकडे सर्वच तर आहे, बट आपला आवाज नव्हता येत ना यार. आवाजामुळे आपण कसं रोखलो होतो. मेन म्हटला तर आपला आवाज आहे. मी कोणाला भेट नाही, काही नाही, खुले आम्ही तर आपला ब्लॉग अपलोड करून राहिलो. मला कोणाची भीती नाही, काही नाही. मला भीती एकच होती की मी जेव्हा ब्लॉग, जसं आता नवरात्रमध्ये जो लास्ट दिवस होता, त्या दिवशी मी आपली बाईक वगैरे घेऊन निघलो, ब्लॉग वगैरे शूट केलो. पण जो आवाज वगैरे होता तो आपला स्वतःचा म्हणजे आवाज नव्हता येत. माझ्याकडे माईक बरोबर नव्हता, त्यामुळे मी कसं एडिट्स वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर रिव्ह्यू पाहिल्यानंतर अपलोड करायचं की नाही असं वाटायचं मला. त्याच्यामुळे मी ते मग डिलीट करून टाकायचं, शॉर्ट व्हिडिओज मध्ये इंस्टाग्रामवर टाकायचं. आता तसं होणार नाही, कारण कसं सर्व सपोर्ट आहे मला, तुमचा सपोर्ट आहे मला माहित. आता मी रेग्युलर अपलोड करणार, नो टेन्शन. नाही म्हणाल तरी पण आपण हप्त्याला 4 नाही पण 3-4 तर येणारच ब्लॉग. आपला टाइम तर काढतो मी, टाइमाचा काही मुद्दा नाही. पण अशी गोष्ट होती की आपला जो आवाज होता तो आपला आवाज नव्हता येऊन राहिला, त्यामुळे मी स्टॉप करून ठेवून दिलेला होता. तर चला मग अशा प्रकारे आपण कमबॅक केलेला आहोत युट्यूबवर, आणि याच्यानंतर आपण रेग्युलर ब्लॉग्स अपलोड करत राहणार आहोत. तर चला अशा प्रकारे तुमचं प्रेम द्या मला. कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा यार, लाईक करा, शेअर करा. तर चला मित्रांनो मग आपण निघूया सिटीकडे, एका आपल्या गडचिरोली सिटीकडे ब्लॉग शूट करायसाठी निघूया. इकडे तिकडे प्लस फिरूया, थोडं मन मोकळं करूया. चला मग मित्रांनो भेटूया. तर चला यार इथून आपण अशा प्रकारे निघूया. हो ही काय आहे, काय बाबा मी काही म्हणणार. मला गाणे ऐकायचा होत शोक आहे. मला गाणे ऐकल्याशिवाय काही होत नाही, काही नाही. थंडी पण नाही पडली यार यावेळेला लवकर, नाहीतर दिवाळीच्या आधीपासूनच खूप थंडी लागत होती. म्हणजे अशी थंडी लागत होती की जॅकेट शिवाय उपाय नव्हता. पण आता सर्व नियम चेंज, दिवस चेंज, वातावरण चेंज, म्हणजे सर्वच चेंज झालाय नाही आता. पहिल्याच्या सारखं काय राहिलं. बसू द्या, काय करायचंय. उमर आहे कैसा विचार आहे. क्यों करे मैं तुझसे प्यार. फिलिंग्स सल्ला घेता यार, आज खतरनाक वाटत आहे. अरे यार हे मिळालंच तर कॅमेरा चालू करून नाही, पण काय करायचं वेळेवर. ट्रॅफिक आहे एवढे यार, पण आज भरपूरच ट्रॅफिक वाटून आले, दिमाग खराब. कार वाला भाऊ कसं बघत होता.
इंडिकेटर दिला होता यार. थांब भाऊ म्हणून माझीच लक्ष नव्हती. अरे 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 अंकल जी थोडसा हळू. एकदम जोश मध्ये नको करा काही. स्कूटी आहे बायांचं, ते त्यांच्यानेच हँडल होते, आपल्याला नाही होत. आपली बाईकच ठीक आहे. त्याला मार्केट लाईन मधून घुसू. मार्केट लाईन मधून का रिॲक्शन आपल्या ओळखीच्या पार्टनरचा दम नाही खात. कुठं चाललास भाई? त्यांना माहितच आहे ना यार, आपल्या गडचिरोली मध्ये एक अशी एकुलती एक एनएस आहे एवढी सजवलेली. हॅलो मार्केट, मार्केट चौकात ये. हा म्हणजे तो हो आपला तो वाला त्या मोबाईल कडे ये ना. हा. चला यार, अशा प्रकारे आपण चौकातून थोडे टाइम स्पेंड करून निघलो. घडा गडा बसला यार पुरा. घराकडे जायसाठी बड्या वाटला, थोडसा मूड फ्रेश. काहीतरी खाऊ यार, पहिल्यांदा भूक लागली. तो पण नाही माहित आहे मला. मी आराम करून देतो या इकडे. गोळी घेऊन देतो. ओ माय गॉड. चाइनीज भाई, अकेले अकेले खाना पड़ता है यार. यार अशी प्रॉब्लेम देता यार गाडी. बघितलं कशी चालू झाली तर. गाडीचा प्रॉब्लेम नाही समजून राहिला यार, होत काय. पण मज्जा आली यार. काही असो, माईक मध्ये बहुत खतरनाक पॉवर आहे. एकही हवेचा आवाज नाही येऊन राहिला, फक्त मी जे बोलत आहे माझाच आवाज येऊन राहिला. म्हणजे माईक खूप सुंदर आहे आपल्या पैशाच्या क्वालिटीनं, पैशाच्या याच्यानं. म्हणजे बहुत बेस्ट, 4 पट्टीनं बहुत बेस्ट माईक आहे. ब्लॉग बनवायला कसं आवाजाची गरज असते सगळ्यात जास्त, आणि माझा आवाज एवढा चांगल्या प्रकारे कॅचअप करून राहिला की बहुत सुंदर. स्टार्टिंगला मी काय बोलत आहे काय नाही ते माझं मला नाही माहिती, बट मला हा माईक
म्हणजे आवाज येते कसं काय कसं, मला तेच मेन मुद्दा होता. त्याच्यामुळे मी ना यामाहाचा शोरूम, गडचिरोली मध्ये यामाचा शोरूम नव्हता यार, शोरूम भरून गेला. त्याला काम केलं. हॉटेल कोणतं, सूर्यगता का कोणता, शिवर हॉटेल वाटते. बडा रनिंग वर आला यार शिवर हॉटेल आहे. आमच्या गावाकडे पहिले काय होतं, काहीच नव्हतं. जेव्हा हा सिटी हार्ट बनला, त्याच्यानंतर शिवर बनला, त्याच्यानंतर महाराजा हॉल बनला, त्याच्यानंतर पेट्रोल पंप बनला. पहिले काय होतं, काहीच नव्हतं रे. आणि रस्त्याची हालत अशी होऊ नये आता. कोणझरीच्या गाड्या चालतात तर कोणझरी सुरदागडच्या गाड्या चालतात तर अशी रस्त्याची दुर्दशा होऊ नये की सांगायचं काम काय खरं नाही. त्याच्यामुळे हे अशी दुर्दशा होऊ नये ना रस्त्याची. हो मित्रांनो, माझा म्हणजे हा ब्लॉग शूट करण्यामागचा कारण म्हणजे असाच होता की आपलं माईक टेस्टिंग. कारण मी पूर्णपणे आपल्या आवाजामुळे व्हिडिओ अपलोड नव्हतो करत, त्यामुळे आपण पाहू आता. आणि अशा प्रकारे आपण इथं ब्लॉग आपला एंड करूया आणि नंतरच्या ब्लॉग मध्ये खूप सुंदर कमबॅक करूया. मला इकडं या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा जास्तीत जास्त मला कमी आवाज जास्त आवाज काय तर ते टेस्टिंगच करायचं होतं. बघूया आता. चला मग भेटूया मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये.